पूर्णपणे क्लिअर होतं. हो. पूर्णपणे म्हणजे होमिओपॅथीमध्ये ना सगळ्याच प्रकारचे आजार बऱ्यापैकी क्लिअर होतात. अच्छा, ओके. तुम्ही आता म्हणतो फक्त ॲलोपॅथी व्यतिरिक्त दुसरे काही ट्रीटमेंट केलेली आहे? नाही, फक्त ॲलोपॅथीच घेतली. पण मला कसं झालं ते ॲलोपॅथीचा साईड इफेक्ट असल्यामुळे मी जरा थोडे हे होतो. परत आता सध्या मला एकाने सांगितलं की अक्रोड आहे ना, अक्रोड रोज सकाळी खाल्लं तरी कमी होतं. मी अक्रोड पण खात होतो, पण त्याचा मला काय असं म्हणावं असं इफेक्ट नाही. अच्छा. मला सगळ्यात पहिला म्हणजे स्टोनचा त्रास होता. नाव काय तुमचं? शैलेश अनंत नालावडे. वय किती आहे? माझं 45 रनिंग आहे. फार कमी वेळात प्रॉब्लेम आहे. कॉन्टॅक्ट नंबर काय? 777-400-6789. कधीपासून त्रास आहे हा? मला कमीत कमी आता 9 वर्ष झाली आता. 9 वर्ष झाली. 9 ते 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून तुम्हाला युरिक ॲसिडचा त्रास आहे? अच्छा. अजून त्याच्यात काय काय त्रास होतो सांगा? युरिक ॲसिडमुळे म्हणजे काय काय जॉईंट प्रॉब्लेम होतो? युरिक ॲसिडमध्ये काय होतं, माझे पायाचा जो तळाव आहे त्याचे जॉईंट आहेत ना, कधी बोट लॉक होतं. त्या जॉईंटमध्ये हे प्रोटीनचे कडे जाऊन बसतो, तर तो जॉईंट लॉक होतो मला. तो सुचतो, तो हलतच नाही. अच्छा. कुठल्या पायाला? डाव्या? स्टार्टिंग कुठे झालं? माझ्या पहिलं उजव्या पायापासून चालू आहे, आता दोन्ही पायाला होतं माझ्या. सुरुवात पायापासून झाली ना? हो. अगोदर उजवा नंतर मग डावा. हो. अच्छा. त्यानंतर आता उजव्या पायाचा जो हे आहे ना, गुडघा, तिथं पण कधीतरी त्रास होतो. आणि डाव्या बाजूला खांदाही दुखायला लागतो. नंतर शोल्डरला पण अफेक्ट होतो. त्यानंतर हे काय त्रास होतो? जॉईंट लॉक होतो. डायरेक्ट लॉक, गुडघा लॉक होतो. हो, म्हणजे लॉक म्हणजे तो हलूनच येत नाही. सरळच्या सरळ. हो. त्याच्यामध्ये ते काय ते जॉईंट आहे ना आपला, त्याच्यामध्ये प्रोटीनचे खडे जाऊन बसतात, तर तो जॉईंटच हलवून देत नाही. मग कसं काय रिलीफ करतो? ते गोळ्या खाल्ल्या हां. तिथे ते खडी कुठे जातात? ते दिलं जातं, ते परत तयार होतं, असं होतं. गाऊट म्हणून प्रकार माहिती आहे तुम्हाला? तो प्रकार आहे. आलं लक्षात. घरी गावठून दिलं. पण आता मेन मोठे मोठे जॉईंट्स पण त्याने पकडलेले आता. गाऊट म्हणजे काय असतं? स्मॉल जॉईंट्स जे असतात ना, हो, त्यांच्यावर इन्फेक्शन होत असतं. अर्थरायटिस आहे हा सर्व. तो आता लार्ज जॉईंट्सकडे पण टर्न झालेला आहे. म्हणजे गुडघा झाला, शोल्डर जॉईंट झाला, हे मोठे जॉईंट्स अफेक्ट होत आहेत. अच्छा. हां. अजून काय त्रास? नाही, तेवढंच. लॉक होतात, पेनिंग होतात त्यांना. जबरदस्त पेन म्हणजे मला आता जो पाय लॉक झाला ना, तो झोपेत जरी हल्ला ना तरी मला जाग येते. जेवढं तो ब्लॉक हो, खूपच पेनफुल. जास्त करून केव्हा हा प्रॉब्लेम वाढतो? म्हणजे आता मला असं तसं मध्ये पहिलं कसं होतं, मी नॉनव्हेज खाल्लं तर व्हायचा हा त्रास. आता कसं होतं आहे की डाळीचे पदार्थ जरी खाल्ले ना तरी होतो हा त्रास. ते तर झालं, ते याच्यामुळे वाटतं तुम्हाला. पण हा जो त्रास आहे हा तर जनरली मॉर्निंगला, इव्हिनिंगला, आंघोळीनंतर, झोपेल. अच्छा. तसं इव्हिनिंगला जास्त होतं. इव्हिनिंगला बरोबर. इव्हिनिंगला चालू होतो, मग तो 2-3 दिवस तर राहतोच. अच्छा. पर्टिक्युलर असं आठवड्यातून दिवस असतो का कंटिन्यू असतो? नाही, असं काय नाही. आता मला हा त्रास कमीत कमी महिन्यानंतर झालेला आहे.
अच्छा हा महिनाभर ओके असतो. हो महिन्याभर मेडिसिन घेतली तर महिनाभर चांगलं हो असतं. चालेल. मग अचानक तो कधी म्हणजे अचानक कसं काय वाढत होतो म्हणजे खाण्यात काय आलं तरच अदरवाईज नाही. आजार मला थोडासा पित्ताचा पण त्रास आहे तर त्याच्यामुळे होऊ शकतं काय. सगळं सांगा मला पूर्ण म्हणजे तुमचं केसापासून नखापर्यंत जोही त्रास आहे हां तो पूर्ण डिटेल सांगा. पण पित्ताचा त्रास आहे पित्ताचा त्रास काय होतो नेमकं? मला पित्त जास्त झालं ना असं तो वॉमिटिंग होतं. वॉमिटिंग झालं की मग मला रिलीफ भेटतो. रोज होतो हा त्रास? रोज नाही असं आठवड्यात 2 आठवड्यात होतोच. तुम्ही मॉर्निंगलाच होतो का? हो अच्छा ॲसिडिटी सारखं. ॲसिडिटी हो जळजळ होती फार. कधी कधी ह्या भागात दुखतं ते शेकल्यानंतरच बरं वाटतं असं. शेकल्यानंतर बरं हो. होतं. अच्छा हा कधीपासून त्रास आहे? पित्ताचा त्रास पण मला कमीत कमी 15 वर्ष आहे. ओके वॉमिटिंग होते म्हणजे होतेच. हो. अजून बाकी मग असं काय नाही पण अर्धं डोकं दुखतं माझं. पित्त झालं ना ते अर्धं डोकं दुखतं माझं आणि एवढं सिव्हिअर दुखतं की मला काय सुधारत नाही. कुठलं डाळ उजवून? नाही हा डाव्या अच्छा असं राईट साईड. अच्छा अजून? मग उलट्या झाल्या की मग पाणी पिलं ना पाणी गोड लागतं थोडंसं पण मग होऊन जातं क्लिअर असं एवढं आहे. अजून एवढंच आहे म्हणजे अजून बस बाकी अजून काहीच त्रास नाही. बरं आता याची शारीरिक दुसरं काही नाही ना? नाही. तर मला सांगा वयाच्या 1 ते 10 मध्ये आपण आता सिक्वेन्स वाईज जाऊ. हां वयाच्या 1 ते 10 म्हणजे हा जो पिरियड असतो हां ते पिरियड शक्यतो जास्त आठवत नाही पण तरी सांगतो मी. हां तो काही आजार होता 1 ते 10 वर्षापर्यंत तिथं लहान बालपण असतं आपलं. नाही 11 ते 20च्या दरम्यान नाही त्यावेळेस पण नाही असं. 20 पर्यंत वेल अँड गुड. व्हेरी 21 ते 30च्या दरम्यान त्यावेळेस पित्त चालू झालं. पहिल्यांदा स्टार्टिंग कुठल्या वयात पित्त चालू झालं? तरी मला वाटतं 25-26व्या वर्षी झालं असेल चालू. ॲट द एज ऑफ 25. त्यानंतर हा हायपरॅसिडिटी म्हणजे हा पित्त कुठपर्यंत राहिला? पित्त अजूनही आहे पण तो हा 25 ते 30मध्ये पित्ताचा त्रास जास्त होता आणि युरिक ॲसिड ज्या 30 कधी कुठल्या वर्षात 30 ते 35मध्ये काय झालं मग पुढे? 30 ते 35मध्ये मला स्टोनचा त्रास चालू झाला. हां कुठल्या लघवीचा ना? हो कुठल्या बाजूला होता? माझ्या राईट साईडचा यायला. मग काय ऑपरेट केलं का? नाही नाही आपोआप गेला. हां ते औषधं पाणी निघून गेलं. त्यानंतर मला एकाने आयुर्वेदिक औषध सांगितलं होतं. ते काय म्हणतात ते पावसातील झाड येतं ना रानात त्याचे पांढरी फुलं असतात त्याचे मला मुळ्यांचं रस पिला ना तर परत स्टोन होतो. तो पिल्यानंतर मला आज सगळ्यात परत त्रास नाही. अच्छा अच्छा मग नंतर त्यानंतर मला 30व्या वर्षी मला हे चालू झालं. का? 30व्या किंवा 32व्या वर्षी युरिक ॲसिड. युरिक ॲसिड. युरिक ॲसिड वाढलं हो. आणि जॉईंट्स कधीपासून अफेक्ट झाले? जॉईंट्स 1-2-3 वर्षानंतर लगेच. युरिक ॲसिड चालू झालं ना त्यानंतर. हा त्रास मला कमीत कमी 10-12 वर्ष झालं का नाही. पण आता मध्ये काय व्हायला लागलं खूप सिव्हिअर अटॅक येत होता. याचे हो मला 2-3 दिवस हालताच येत नाही एवढं सिव्हिअर होतं. अच्छा आता अजून त्यानंतर दुसरं काहीच नाही ना? हां नाही त्यानंतर मी अजून आई वडिलांना काही आजार? वडिलांना माझ्या डायबिटीस आहे. हां. आईला माझ्या संधिवात. आईकडनं आलं तुम्हाला? तर आईचे माझ्या हाताचे जॉईंट्स दुखायचे. अच्छा आईचं कसं आहे आता? आई माझ्या आता वारून 4 वर्ष झाली. हां काय झालं असं एखादीच? हो अटॅक आला होता. कोविड नंतरच अटॅक आला रात्रीचं झोपेतच तेव्हा. वडील? वडील आहेत.
वडिलांना फक्त डायबिटीज. डायबिटीस, बाकी काय नाही. भाऊ बहीण भाऊ आहे पण तो इथं नसतो. त्यांना काय आलं? त्याला नाही काय. बहीण बहीण नाही आहे मला. भूक लागते व्यवस्थित? हो. भूक लागली, लवकर नाही भेटलं, तर चिडचिड होती थोडीशी माझी. खायला काय आवडतं? थंड गरम असं असतं की मला गरमच पाहिजे, थंडच पाहिजे, असं काय? नाही असं काही नाही. काय आवडतं खायला किंवा काय खाल्लं? जसं नॉनव्हेज खाल्लं की त्रास होतो, अजून काय आहे की मला खाल्लं की त्रास होतो असं? तर मी मटकी, परवा मटकी खाल्ली होती, मटकीमुळे त्रास होतो. हम्म. त्यानंतर मेथी, हम्म. शापू, हम्म. एवढ्या गोष्टींनी त्रास होतो. अच्छा. काय आवडतं खायला? मी मॅक्झिमम पहिलं नॉनव्हेजच खात होतो, पण आता नॉनव्हेज बंद केलं. कुठली? हां, पण मला आता साऱ्या भाज्याच खातो. गोड दुधाचे पदार्थ? नाही, मला असं गोडबद्दल पहिलंच नाही. दुधाचे पदार्थ? तर दुधाचे पदार्थ मी खायचो पहिलं, पनीर पण आता ते पण बंद. पनीरमुळं पण होतं ते. पनीरमुळे पण त्रास होतो. अजून त्यामुळे आता पनीर पण मी बंद केलं. गोड मी 3 दिवस झालं बंद केलं आहे. पण गोड आवडतं? नाही, पहिलं खायचो मी असं, पण आता म्हणजे टोटलच बंद केलं आहे. काय आहे म्हणजे असं मग काय आता उरलं काय खायचं? काय खातात मग आता? तेच प्रॉब्लेम आहे. भाजी, फळं? फळं मी खातो थोडीफार. पाण्याची तहान कशी असते? पाणी जरा माझं थोडंसं कमी आहे पिणं. अच्छा. म्हणजे बड्याने पाणी प्यायचं बरोबरच वेळ झाला कामात आहे, तहानच, मग पाणीच पिलं नाही आपण, असं होतं बरं वेळ? होतं बऱ्याच वेळा. घाम किती येतो? घाम मला खूप क्वचित येतो. अच्छा. आत्ता माझी थोडी तब्येत वाढली म्हणून, नंतर पहिलं मी ज्यावेळेस पण होतो त्यावेळेस मी वॉकिंग करायचो, त्यावेळेस रनिंग पण करायचो. रनिंग केल्यानंतर घाम येतो, नाहीतर असं घाम असं घाम नाही. घामाला आपल्याला डाग किंवा वगैरे वास होतो घामाचा? नाही, मला अजूनपर्यंत तसं हे नाही. संडास लघवी रेग्युलर होते? हो. त्याच्यात काही त्रास? नाही, लघवीतच फक्त जळजळ होते. अच्छा. कधीपासून झालं? कधीतरी अशी होते मला जळजळ, असं म्हणजे पिरियडिकली नाही सांगता यायचं. कुठलं वातावरण तुम्हाला बेअर करू शकतात? पंखा लागतो? हो. थंडी किंवा गरमी याच्यापैकी कधी कंपॅरिझन केलं तर कुठलं जास्त सहन होतं? किंवा ए सीच्या वातावरणात मी आहे, तुम्हाला कम्फर्टेबल फील होतो, किंवा थोडी पण जरी थंडी वाढली तर मला लवकर स्वेटर लागेल किंवा मला जास्त? नाही, असं काही नाही, मला वातावरणाचं काही नाही. अच्छा. थंड पाण्याने पण आवडू शकतात? हो हो. तर थंड पाण्यानेच करतात? नाही, मी सध्या नॉर्मल पाणी नाही आणलं, कोमट पाणी सांगतो. अच्छा. पण असं काही नाही की मला स्वेटर लागतोच, मला पंखा पाहिजे, गरम नाही जास्त मला आलं? गरमीचं असं नाही काय, कारण गावाला तर आमच्या जुनं घर होतं ना, त्यात पंखा बिंखा काय, पण मला ते सूट होतं, असं काय नाही. अच्छा. आपण तरी थोडंफार कधी कंपॅरिझन केलं आपण तर कुठलं जास्त वातावरण मी कम्फर्टेबल फील करते बाबा माझ्या बॉडी, की ह्या वातावरणात मी कम्फर्टेबल फील करते? तसं मग बाहेर तर मग उन्हाळाच. उन्हाळा? हो. थंडी नाही कम्फर्टेबल? थंडीत पण मला असं काही प्रॉब्लेम नाही, पण आत्ता त्या थंडीमध्ये मला हा त्रास व्हायचा जास्त. जॉईंटचा त्रास होतो? जास्त वेळेची थांबलं, जास्त वेळ असं थंड वातावरणात थांबलं तर त्रास होतो? नाही, असं काही नाही ना? नाही. पण असं गरमी असली तर पंखा पाहिजे? हो. किंवा आता मी असं कूलर लावून ठेवलं आहे, हे असं वातावरण असलं म्हणजे ते ठीक आहे, गरमी आहे तरी पण पाहिजेलच ना थोडाफार थंड वातावरण पाहिजे. थंड. एकदमच असं झोप कशी आहे? झोप माझी आहे ठीक आहे, पण मला आता हे मुलगा आल्यापासून मला आधीमध्ये जाग येते, पण असं काय नाही, झोप माझी चांगली आहे. मुलगा आल्यापासून? तो मुलगा रात्रीचा कधी उठला भेटला की करत बाकी असं. अच्छा. एकदा झोप लागली की झोप लागते? हो हो, झोपेचा काय प्रॉब्लेम नाही. स्वप्न वगैरे काही पळतात? नाही, असं काय किंवा प्रॉब्लेम. झोप मोड झाली तर पुन्हा झोप लागते? हो हो.
कामाचं स्पीड कसं आहे बरं? कामाचं स्पीड आता तसं मी कसं आहे 7 महिन्या अगोदर मी प्रोजेक्टला होतो कंपनीला, नवीन नेक्सॉन झाली ना त्या प्रोजेक्टला होतो. त्यानंतर जरा थोडं माझं काम स्लो आहे. मग आता आम्हाला कंपनीत कसं आहे, मला एक 18-19 जणांची टीम दिली, त्यानंतरच फक्त मी गाईड करतो. जास्त असं मला हेवी काम असतं. ओके. स्वप्न असं काही आठवत नाही पर्टिक्युलर असं काही नसतं? नाही नाही असं. कामाचं म्हणजे कसं आपल्या बॉडीचा एक स्पीड असतो शरीराचा, चालण्याचा, बोलण्याचा, म्हणजे जेवणाचा हां हां. किंवा टॉकिंग आपण बोलतो याचा एक स्पीड असतो. तुमचं इतर म्हणजे फास्ट असतो का स्लो असतो का असं मीडियम असतो? मीडियम आहे, असं काही नाही. हातपाय कधी फ्रॅक्चर झाला आहे आतापर्यंत? हां, मला लेफ्ट हँड एकदा फ्रॅक्चर झाला होता शाळेत. ओके. खो खो खेळताना झाला होता, बरोबर. अच्छा. अजून त्यानंतर नाही परत कधी फ्रॅक्चर. पण जो पण त्रास झाला तो उजव्या बाजूने झालेला आहे. उजव्या साईडने जास्त त्रास झालेला आहे. हो. उजव्या बाजूला स्टोन झाला, उजव्या बाजूलाच तो जॉईंट आपण Joint. शारीरिक सेन्सिटिव्हिटी काय आहे का की जे मला शारीरिकदृष्ट्या सहन नाही होत? जसं घट्ट कपडे सहन होतात, हो. वातावरण बदललं तर काही त्रास होतो, नाही असं. आवाज गोंधळ सहन होतो, हां, लाईट लाईटचा काय प्रॉब्लेम नाही. अजून कुठली की शारीरिक सेन्सिटिव्हिटी आहे की मी सहन नाही करू शकत असं काही आहे सांगता येईल? नाही असं काही नाही. कुठला सेन्स स्ट्रॉंग आहे की जो इतरांपेक्षा लवकर जाणवतो? जसा चष्मा लागला आहे तर तो कमी आहे. वास, ऐकू येणं, चव, स्पर्श इतरांपेक्षा मला लवकर समजतं असं काही आहे का? नाही, स्मेलिंग सेन्स. स्मेलिंग सेन्स. शरीर संबंधाची इच्छा असते हो. तर त्याच्यात काही त्रास नाही. सवय काही तंबाखू, बिडी, पान, सिगरेट काही? कंपनीत केली तर मी तंबाखू खातो. अच्छा. बाकी बाकी बाहेर असेल तर सिगरेट कधीतरी होते, पण असं रेग्युलर असं नाही. ड्रिंक वगैरे? नाही, ड्रिंक नाही. आता हे झालं तुमचे शारीरिक. मला म्हणजे सविस्तर सांगा मानसिक. आता आपण एक जरा थोडं माइंडकडे जाऊ आपण. हां. माइंडमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती का? आतापर्यंतचा तुमचा असलेला जीवन प्रवास, चांगल्या वाईट काही घटना, तुमचा असलेला स्वभाव. स्वभाव चांगला वाईट नका सांगू, पण स्वभावामध्ये प्रत्येकाचे एक नेचर असतात. कुणाला राग लवकर येतो, कुणाला भीती लवकर वाटते. जे आहे ते फ्रँकली सांगायचं की जितकं मला लवकर राग येतो किंवा मला लवकर भीती वाटते किंवा असे प्रत्येकाचं हां, तर प्रत्येकाचं एक नेचर असतं. म्हणजे स्वभावामध्ये मी काय काय विचारतो सांगतो, म्हणजे ते पॉईंट सांगतो मी की काय काय मला इम्पॉर्टंट आहे. 1-2 प्रकारचे नेचर असतात. एक कमी बोलणारे असतात किंवा मिक्स व्हायला वेळ लागतो. काहींना ते लवकर मिक्स होतात, ना वेळ लागत नाही. असे 2 नेचर असतात माणसांचे. तर त्याच्यापैकी ते काय इम्पॉर्टंट आहे मला? माझा म्हणजे तसा बोलका स्वभाव आहे आणि माझे फ्रेंड सर्कल पण भरपूर मोठे. लहानपणापासून? हो, लहानपण. पण नवीन लोकांमध्ये किंवा नवीन हो ठिकाणी होतो मी, मिक्स होतो. शाळेत असताना? शाळेत पण माझं फ्रेंड सर्कल मोठं होतं, कॉलेजला पण चांगलं होतं, म्हणजे अजून पण ते कनेक्टेड आहेत मला, आणि कंपनीत पण आहे तसं. अच्छा. पण शाळेत म्हणजे नवीन कधी शाळा म्हणजे ते फ्रेंड सर्कल तर तुम्हाला समजा टाटामधून काढलं आणि दुसऱ्या कंपनीत ॲड केलं, तर तिथं मिक्स व्हायला किती वेळ लागेल? मला 10-15 दिवस खूप झाले. अच्छा. शाळेत असताना कधी एका डिव्हिजनमधून काढलं किंवा शाळेतून काढलं दुसऱ्या शाळेत टाकलं नवीन मुलांकडे? डिव्हिजनमध्ये तरी झाले. एकदम नवीन मुलं असले. शाळेत असतानाचं नेचर वेगळं असतं आणि आता जॉब कंपनीमध्ये आता एक वेळ गेला असतो तो. तर तेव्हा त्या टायमाला मला वेळ लागायचा किंवा मला नवीन मित्र अटॅचमेंट असायची जास्त? नाही, मला तेव्हा असं काय नाही, माझं होतं अटॅच. अच्छा. लगेच मिक्स होतो. स्वतःहून फ्रेंडशिप करेल किंवा स्वतःहून होईल? मी इन्व्हॉल्व होतो लवकर, असं काय नाही. स्वतःहून जीव आतापर्यंत काही चांगल्या वाईट घटना जीवनात आतापर्यंत कसं राहिलं जीवन?
काय असं म्हणजे पण वर खाली आहे. हा म्हणजे काय माझं पहिलं लग्नाचं हे झालेलं काय पहिल्या वाईफनी सुसाईड केलं होतं. हां ती केस झाली होती पण ते झालं क्लिअर. तेवढा एक पॅच कधी झालं होतं ते 2007 साली. 2007मध्ये अच्छा काय झालं होतं माझं लग्न झालं होतं 3 महिन्याचं तिनं सुसाईड केलं होतं. 7 महिन्यात 3 महिन्यात हो, suicide 3 केलं. अच्छा का केलं होतं तिचं लग्न अगोदर ॲफर होतं, तिला त्याच्यावर लग्न करायचं होतं पण तिच्या घरच्यांनी नाही करून दिलं. अच्छा मग तो इफेक्ट होता तो. त्यांनी तुमच्या म्हणजे तुम्ही लग्नाच्या अगोदर ह्या गोष्टी चर्चामध्ये झाल्या तुमच्या नाही त्याच्या घरच्यांनी काहीच त्यावेळेस सांगितलं कळवलं नव्हतं असं. लपून ठेवलं सगळं. अच्छा आणि हे लग्नानंतर तुमच्या घरी सुसाईड केली का हो अच्छा मग ते पुढे केस झाली. आता ती कॉम्प्रोमाइज पण झाली. लगेच झाली ती कॉम्प्रोमाइज तर नाही झाली एक महिना 1.5 महिन्याने कॉम्प्रोमाइज झाली. हा, ते ती काय केस केली होती त्यांनी असं त्यांनी म्हणजे हुंडा मागतात हे ते एवढं बाकी असं हे काय नाही. मग आम्हाला पोलीस चौकीत नेलं होतं. पोलीस चौकीतनं आम्हाला हे बेलवर रिलीज केलं आणि एक महिना 1.5 महिन्यातच आमच्या नंतर रिलेटिव्ह एक होते त्यांच्या थ्रू कॉम्प्रोमाइज करून दिलं. तर तुम्हाला वाटलं नाही का की बुवा हे तर आपण याच्यामध्ये तर आपण काही दोषीच नाही आहे लग्न झालं सुसाईड त्यांनी केलं अगोदर त्यांचं अफेअर होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी तुमच्या घरात येऊन तुम्ही ते लग्न केलं होतं स्वीकारलं होतं त्यांना पण त्यांनी सुसाईड केलं आणि तुमच्यावर आणखी उलटे आरोप ठेवले झाले वाटतं आता मग त्याला काय हा मग तिथं काहीतरी रिॲक्शन आली असेल ना तुमची ठीक आहे त्यांनी पोलीस कंप्लेंट केली या सगळ्या गोष्टी झाल्या पण आतूनच काहीतरी वाटत असेल ना की हे एकंदरीत अन्याय झाला एकंदरीत अन्याय झाला त्याचं नाही जिथं आपण खरंच गुन्हेगार आहोत बुवा की जिथं आपला खरंच गुन्हा आहे नाही ना. तिथं आपण त्या माणसाला गिल्ट पण वाटत नाही की ठीक आहे बुवा मी कुठेतरी त्याचा आत्मा सांगत असतो की आपण चुकलो चुकलं बरोबर आहे. पण जिथं आपली चुकी नसताना आपल्याला शिक्षा भोगावी लागते किंवा त्रास होतोय तिथं राग येतो मस्त. आता काय त्याला हा, पर्याय पण हा. नसतो ना काय. ह्या घटनेचा राग येत होता का हां. तुझ्या बाई ती गेली सुसाईड करून पण यांनी माझ्यावर मागे प्रचंड लावलं म्हणजे जे नातेवाईक आमचे कॉम्प्रोमाइज होते ना त्यावेळेस त्यांना मी तेच म्हणत होतो. ते म्हणत होते की जाऊन ते काय झालं विसरून जा. पण मी त्यांना तेच म्हणायचो की दर 3 महिन्यात हे होणं म्हणजे चुकीचं आहे. तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं मला. तेवढं बाकी असं काय नाही. शास्त्रांबद्दल राग होता पण त्या गोष्टीला 10-12 वर्ष काय बरोबर सगळं निघून गेलं. अच्छा ते सासऱ्यांनी पण तुमच्यावर जे आरोपच ठेवले हो, मग तो राग मधल्यामध्ये दबला गेला होता का हां राग होता पण त्याला काय म्हणजे असं हे नाही. राग होता पण राग व्यक्त नाही झाला व्यक्त नाही झालं. राग व्यक्त नाही झाला राग दबला गेला आणि कुठेतरी तो बरं अजून काही दुसरी घटना नाही त्यानंतर नाही असं. दुसरी कुठली घटना आहे हा एक फार मोठा हे झाला त्यानंतर सेकंड लग्न कधी झालं सेकंड लग्न माझं किती वर्षानंतर पहिल्याच लग्नाचं किती वर्षानंतर झालं पहिलं लग्न माझं 2007ला झालं. त्यानंतर 3 महिन्याची घटना घडली. त्यानंतर मी आता 6 वर्षापूर्वी लग्न केलं. 6 नाही 7 वर्षापूर्वी. अच्छा बरेच काळ गेले ते हो.